हाय एव्हरीवन. तर आता चालू झालेला आहे मँगोचा सीझन. तर मँगोचा सीझनमधली पहिला मँगो केकची ऑर्डर आली आहे, म्हणजेच रवा मँगो केक ½ kg मध्ये. ठीक आहे, तर आपण ती रेसिपी आज बनवणार आहे, फ्रेश मँगो केक. ठीक आहे, त्याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे 1/4 कप दही म्हणजेच कर्ड. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे ½ कप शुगर म्हणजे अर्धा कप साखर. ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मिक्स मिक्स मिक्स. आणि हा केक आपल्याला द्यायचा आहे अर्ली मॉर्निंग, म्हणून हा केक मी रात्रीचाच बनवून ठेवणार आहे. आणि आपला जे ड्राय केक असतात ना, नॉर्मली 8 दिवस तरी राहतात फ्रीजमध्ये पण आहे, नॉर्मल आपल्या बाहेर टेम्परेचरवरती, रूम टेम्परेचरवरती इझिली 8 दिवस राहतात. आणि 5 टेबलस्पून ऑइल, ते पण नंतर मिक्स करायचे. सर्व जे आपल्याला इन्ग्रेडियंट आहेत ना, सर्व मिक्स करायचे. व्हॅनिला फ्लेवर मिक्स करायचा आहे. ठीक आहे, व्हॅनिला फ्लेवर नसला तरी ऑप्शनल आहे, शक्यतो असेल तर नक्कीच ट्राय करा. आणि मँगोचं घेणार आहे इमल्शन, कलर आणि फ्लेवर दोन्ही पण. तसेच आपण याच्यामध्ये जो ओरिजिनल मँगो येतो ना, तो पण याच्यामध्ये ॲड करणार आहे. ठीक आहे, तर आता थोडासा आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहे. हां, आणि याच्यामध्ये आपण रवा घेणार आहे. तर माझ्याकडे हा बारीक रवा आहे, तरी पण मी थोडा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल ना, तर चांगला मिक्सरला 2-3 वेळा फिरवून घ्या. म्हणजे काय होतं, तो रवळ रवळ नाही लागत, असा खूप छान असा टेस्ट येतो त्याच्यामध्ये. जर तसंच टाकलात ना, तर रव्यासारखाच लागतो. तर इथं मिल्क पावडर पण घेतलेली आहे मी 2 ते 3 टेबलस्पून, कारण एकदम त्या मिल्क पावडरने ना मावाचा जो टेस्ट येतो ना, तो मावा टाईप तो याच्यामध्ये मिल्क पावडर येतो. आणि हे सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला रव्याचा जो बॅटर आहे ना, तो अर्धा पाऊण तास 1 तास तसंच ठेवायचा आहे. तो रवा आपला जोपर्यंत फुलत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला तसंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हा मी इथं घेतलेला आहे आंबा. तर आंब्याचे 2 स्लाईडमधले आपण हे क्यूब्स मिक्सरला पल्प करून घेणार आहे. ठीक आहे, तर अशा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो, कारण हा लेट नाईट भेटला लक बाय चान्स, 11 वाजता आणलेला आहे. आणि त्याच्यानंतर रात्रीचा हा केक मी बनवत आहे. तर हा केक बनवता बनवता मला 12 वाजले. ठीक आहे, आणि नंतर बेक होता होता 1:45 वाजले. पूर्ण 45 मिनटं केक बेकिंगला घेतलेला आहे. तर इथे पाहू शकता, हा एवढा मँगो मी इथं टाकलेला आहे. ठीक आहे, आणि ह्याला मी अर्धा पाऊण तास तसंच रेस्ट करून ठेवलं होतं अगोदर. नंतर त्याच्यामध्ये लास्टला आंबा ॲड केलेला आहे. अजून याच्यामध्ये 2 आपले महत्त्वाचे इन्ग्रेडियंट राहिलेले आहेत मिक्स करायचे. तर ते आहे काय, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. ठीक आहे, आणि पूर्ण हा केक दुधामध्ये बनतो. आणि घरातल्या ज्या आपल्या वस्तू आहेत ना, त्याच्यापासूनच हा बनलेला आहे. फक्त एक आंबा आपण बाहेरचा ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये, बाकी सगळे आपण घरातल्या वस्तूपासून बनवलेला आहे. ठीक आहे, थोडंसं दूध आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं. एवढा ज्यावेळेस आपण त्याला रेस्ट करायला ठेवतो ना 1 पाऊण तास, तर एवढा तो रवा फुलतो की नंतर हे विस्कर पण त्याच्यामध्ये जरासं फिरायला त्रास देतं मिक्स व्हायला, नंतरचं आपण जे हे करतो त्यावेळेस. ठीक आहे, तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं. एकदम घट्ट असं आपलं बॅटर झालेलं आहे. तर थोडंसं आपण दूध ह्याच्यामध्ये अजून ॲड करणार आहे. जास्त दूध जात नाही, पण मिनिमम आपला अर्धा कप तरी दूध इथं लागतं. ठीक आहे, आणि जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी फॉलो करा. आणि फ्रेंड्स फॅमिली सर्कलमध्ये तुम्ही ह्या व्हिडिओ शेअर करू शकता. मँगोचा सीझन आता जस्ट चालू झालेला आहे आणि तुम्ही घरी बसल्या मँगो केक बनवू शकता एकदम कमी खर्चामध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे मिनिमम आपण हा केकला 100 रुपये खर्च आलेला आहे. 50 रुपयाचा एक आंबा आहे तो, त्यातला पण थोडंसं शिल्लक आहे. नंतर आपण हा टीनमध्ये बनवणार आहे हार्ट शेपच्या. ठीक आहे, तर टीनमध्ये तो बटर पेपर कटिंग करून घेतलेला आहे. त्याला आपण थोडंसं ऑइलनं ग्रीस करायचे. त्याच्यानंतर साईडने पण आपल्याला पेपर लावून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होतं की आपण
केक आपला व्यवस्थित बेक होतो. प्लस काय होतं, ज्यावेळेस आपण गरम गरम काढला तरी त्याला काही त्रास होत नाही. पण आपण हा नॉर्मल टेम्परेचरवरती येईपर्यंत ह्याला काढणार नाही, तर एकदम पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच काढायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे साईडने पण पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. नंतर त्याच्यानंतर मी विसरले की हे टाकायचं राहिलं होतं. ह्या 2 महत्त्वाच्या वस्तू, एक बेकिंग पावडर आणि एक बेकिंग सोडा. नंतर लक्षात आलं माझ्या, तर नंतर मी काय केलं, घेतलेला आहे बेकिंग पावडर 1 टेबलस्पून, म्हणजेच इथं माझा हा हाफ टेबलस्पून आहे, तर याचे मी डबल घेतलेले म्हणजे झाला 1 टेबलस्पून. आणि बेकिंग सोडा घ्यायचे आपल्याला हाफ टेबलस्पून. ठीक आहे. तर हे असंच आपण थोडंसं सोडा काय करायचं, तो गुठळ्या वगैरे झालेल्या त्या मिक्स व्यवस्थित फोडायच्या आणि घ्यायच्या. ठीक आहे. तर नंतर ह्याला आपल्याला ॲक्टिव्ह करायचं आहे. ठीक आहे. सोडा आणि बेकिंग पावडरला ॲक्टिव्ह करायला आपल्याला लागणार आहे दूध. तर इथं 1 ते 2 चमचे दूध आपण त्याच्यावरती टाकणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, दूध सोडा बेकिंग पावडर हे मिक्स झाल्याच्या नंतर ना ते पटकन आपलं ॲक्टिव्ह होतं, दूध सोडा आणि बेकिंग पावडर. त्याच्यामुळे काय होतं, केकला आपल्या एक चांगली जाळी तयार होते आणि केक आपला स्पॉन्जी बनतो, चांगला फुलतो, चांगला राईज होतो. ठीक आहे. तर त्याच्यावरती ज्यावेळेस आपण दूध टाकतो ना, तर व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे, बट त्याला लगेच बबल्स निघायला सुरुवात होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ते सर्व बिलकुल फ्री आहे. आणि हे नंतर सर्व मिक्स करायचे. आणि हे ज्यावेळेस मिक्स करत असताना हे विस्कर आहे ना, तो पूर्णपणे अँटी क्लॉकवाईज म्हणजे एकाच बाजूने त्याला फिरवायचं आहे. आधीमध्ये असं वाकडं तिकडं नाही करायचं, एकाच साईडने फिरवायचं आहे. ते सर्व मिक्स करून घेतानाच बघा त्याच्यामध्ये लगेच बबल्स तयार व्हायला लागतात, म्हणजे लगेचच सोडा आणि आपण बेकिंग पावडर ॲक्टिव्ह करून घेतलेला आहे त्याच्यामुळे. नंतर हे लगेच टिनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आणि हाफ KGचा केक आहे हा, बट थोडाफार वेट जास्त गेला असेल बाय चान्स, कारण काय होतं, आपले इन्ग्रेडियंट वाढत गेलेले आहेत. आणि जर कमी खर्चामध्ये बनवायचं असेल तर आपण याच्यामध्ये काय करायचं, मँगो नाही टाकायचा. ठीक आहे. मँगो इमल्शन टाकायचं, बस एवढं. त्याच्यानंतर आपण इथं ॲड करणार आहे काजू आणि बदाम. टुटी फ्रुटी नाही आहे, म्हणून नंतर मी लास्टला काय केलं, त्याच्यामध्ये केकसाठी जी मी चेरी वापरते तर ती कट करून टाकलेली आहे. 45 मिनटं बेक केलेलं आहे. त्याचा रिझल्ट असा आहे. लाईक करा, शेअर